नमस्कार मंडळी. आज आपण चिकन कबाब बनवणार आहोत. तर बघा किती छान झाले आहेत, मस्त यम्मी, आतून एकदम ज्युसी आणि एकदम टेस्टी पुदिन्याच्या चटणी बरोबर. तर चला बघूया. हा खिमा घेतला आहे मी, अर्धा किलो खिमा आहे चिकनचा, आणि हे आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या आहे. तर त्याच्यामध्ये थोडं 1 चमचा जिरा टाकूया आणि 10-12 काळी मिरी घेऊया अख्ख्या. त्याची आपण आता पेस्ट करून घेऊया. ही बघा अशी पेस्ट करून घ्यायची. आणि 4 ते 5 कांदे घेतले आहेत मी, त्याला असं किसून घेणार आहे, जेणेकरून त्याचं आपल्याला पाणी काढता येईल. चिकन कबाबमध्ये पाणी नको आहे म्हणून ते आपल्याला पिळून घ्यावं लागणार आहे. तर आपण आता ते पाणी आहे ना पिळून काढूया सगळं. आणि हे चिकन घेतलंय ना आपण धुवून, त्याच्यामध्ये आहे ना आता आपण हा कांदा सोडूया. कांद्याचं पूर्ण पाणी निघालं पाहिजे. बघा कसा कोरडा दिसतोय. आता त्याच्यामध्ये ही दळलेली चटणी टाकूया, हिरव्या मिरच्या आणि आलं लसूणची. आता अर्धा चमचा हळद घेऊया आणि 1 चमचा गरम मसाला. आणि 1 चमचा जिरा पावडर आणि 1 चमचा धने पावडर. आता त्याच्यावर आहे ना आपण अर्धा लिंबू पिळून घेऊया. छान अशी टेस्ट येते लिंबाने. आता चवीप्रमाणे मीठ घेऊया. 1.5 चमचा मीठ घेतला आहे मी. आणि ब्रेड क्रम्स घेतले आहेत. अर्धी वाटी जवळजवळ मी ब्रेड क्रम्स घेतलेत. आणि भरपूर असा पुदिना बारीक चिरलेला आणि कोथिंबीर. याला आता मिक्स करून आहे ना त्याच्यामध्ये थोडं आहे ना जवळजवळ 1.5 ते 2 चमचे मी तूप घातलं आहे. तूप घातल्याने ना आतून एकदम सॉफ्ट होतात आपले कबाब. तर तूप आहे ना नेहमी तुम्ही घालत जा. आता याला ना छान असं मिक्स करून घ्यायचं, एकदम एकजीव झाला पाहिजे. चिकनच्या खिम्याला बरोबर सगळीकडून आहे ना तो मसाला सगळा लागला पाहिजे. चांगलं मिक्स करून आपण आहे ना त्याला अर्धा ते 1 तास ठेवून देऊया मुरण्यासाठी. त्याच्यानंतर आहे ना आपण एक काठी घ्यायची. स्टिक तुमच्याकडे असेल तरी ती पण दुसरी कोणतीही चालेल. आणि त्याला असा एक गोळा घेऊन आहे ना असं प्रेस करत आहे ना त्याला कबाबचा आकार द्यायचा. अशा प्रकारे आपण कबाब करून घेतलेले आहेत. आता दुसरीकडे आपले तेल गरम झाले. तर एक एक आपण पॅन मध्ये सोडूया. व्यवस्थित असे एक एक आपण सोडूया. छान झालेत बघा. जागा ऍडजस्ट करून जेवढे मावतील तेवढे आपण आता त्याच्यामध्ये सोडून घेऊया. अगदी झटपट होतात. अजिबात वेळ लागत नाही. चिकन असल्यामुळे ते लगेच शिजलंही जातं. मीडियम टू लो फ्लेमवर त्याला चांगला आपण शिजवून घेऊया. 5 ते 6 मिनिटामध्ये होऊन जातात शिजून. उलटे वगैरे करून घेऊया जरा आपण त्याला. अजिबात वेळ लागत नाही. बघा तुम्ही किती फटाफट झाले आहेत. असे थोडेसे हलवून घ्यायचे म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित ते भाजले जातात. खूप टेस्टी होतात हे कबाब. बघू शकता तुम्ही, छान झाले आहेत. तर आपण काढून घेऊया. बघा किती छान कलर आला आहे. त्याच्यावरती लिंबू पिळायचं. तर खूपच भारी टेस्ट. आणि सोबतीला पुदिन्याची चटणी. तुम्ही अशा प्रकारे करून बघा.
तुम्हालाही खूप आवडतील आणि आवडले तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.